व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कवठेगुलंदमधील मोरे बंधूंच्या हरण्या सोन्याची लक्षवेधी मिरवणूक। बेंदूर सण म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्य असलेल्या प्राण्यांप्रती प्रेमभाव, स्नेहभाव, आदर, माया व्यक्त करण्याचा दिवस। वर्षभर बैल स्वतः ओझे ओढून शेतात नांगर औत ओढून आपल्या मालकांना आर्थिक हातभार लावतात। बैल व मालक यांच्यात एक अनोखे नाते असते। नुसत्या आवाजावरून व स्पर्शावरून ते आपल्या घरातील प्रत्येक आबालवृद्ध सदस्याला ओळखतात। यामुळे यांच्यात एकमेकांविषयी एक फार मोठा मायेचा लळा असतो। अशाच प्रकारे शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद येथील माळ भागावरील राजू मोरे, नंदू मोरे या बंधूंचा व गाव भागातील इक्बाल मलंग फकीर यांच्या बैलांप्रती अनोखा लळा आहे। आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे ते बैलांची काळजी व देखभाल करतात। बेंदूर सणानिमित्त मोरे बंधूंनी आपल्या लाडक्या हरण्या सोन्या बैलांना आंघोळ घातली। त्यांच्या शिंगांना रंगून रंगीबिरंगी रिबीन बांधली। गळ्यात घुंगरू, हार, पाठीवर शाल, झूल घालून औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला। सायंकाळी आपल्या हरण्या सोन्या बैलांना आकर्षकपणे सजून नटून थटून हलकीच्या पारंपरिक वाद्यात वाजत गाजत गुलालाची चिमुऱ्याची उधळण करत आपल्या घरापासून हनुमान मंदिर, रेणुका मंदिर, मराठी शाळा अशी माळ भागातून मिरवणूक काढली। तसेच इक्बाल मलंग फकीर यांनीही आपल्या सजवलेल्या बैलांची गाव भागातून सवाद्य मिरवणूक काढली। कर्नाटकी बेंदूर सणा दिवशी प्रतिवर्षी ते आपल्या बैलांची सवाद्य मिरवणूक काढतात। हीच परंपरा कायम ठेवत यावर्षी त्यांनी पारंपरिक वाद्यात जंगी मिरवणूक काढून लक्षवेधी ठरवली। इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली।